बाळांनो, तुम्ही सर्वांनी माझ्या मागे मागे या. येताना मात्र लागून चला. पण तरी एक गोपाळ आगाऊच होता. तो म्हटला आपण याच्या मागे जावं आणि चोरी काही सक्सेस होऊ नये. मग जाण्याच्या अगोदर याच्याकडनं काहीतरी कबूल करून घ्या की याच्या मागे गेल्यावर आपल्याला खायला देईल किंवा नाही. माणसाने अशाच्याच मागे बोंबलत फिरावं काय, त्याच्या मागे गेल्यावर कमीत कमी चहाचा कप तरी मिळेल. नाही तर काही काही पुढारी, पूर्वीचा काळ आताचा काळ नाही, दिवसभर कार्यकर्त्यांना मागे फिरवत पटकन चहाचा कपही पाजत नव्हते. त्याला खेड्यापाड्याच्या भाषेत म्हणता येड्या मागे टंगरा उपाशी. आता कार्यकर्त्याची मजा आहे हो. 8-15 दिवस ते घरी जेवतच नाही. एक गोपाळ शंका करतो, म्हटला याच्या मागे गेल्यानंतर आपल्याला खायला देईल किंवा नाही. याच्याकडनं काहीतरी कबूल करून घ्या. भगवान अंतर्ज्ञानी होते, कारण त्याला प्रत्येकाच्या मनातलं कळतं. अंतरीचे बीज जाणी कळवळा, व्यापक सकळा ब्रह्मांडाचा. तू काय काय करतो भल्या माणसा, देवाला सारं कळतंय. तू काय काय करतो भल्या माणसा, देवाला सारं कळतंय. तू काय काय करतो भल्या माणसा, देवाला सारं कळतंय. काय काय करतो भल्या माणसा, देवाला सारं कळतंय. मन हे पाप करोनी, पापी मन हे पाप करोनी, सैरा वैरा पडतंय रे, सैरा वैरा पडतंय रे. काय काय करतो भल्या माणसा, देवाला भल्या माणसा, देवाला सारं कळतंय. तू काय काय करतो भल्या माणसा, देवाला सारं कळतंय. अवघ्या बंगडी बरं किती गोड आहे. तू काय काय करतो भल्या माणसा, देवाला सारं कळतंय रे. पापी मन हे पाप करोनी, सैरा वैरा पडतंय रे, सैरा वैरा पडतंय रे. तू काय काय करतो भल्या माणसा, देवाला सारं कळतंय रे. त्याला सर्व कळतं. हा प्रत्येकाच्या अंतःकरणातलं तो जाणतो. व्यापक सकळा ब्रह्मांडाचा. देवाने त्या गोपाळाच्या मनातलं जाणलं. भगवान म्हणते गोपाळांनो, अरे मनामध्ये शंका आणूच नका. आजी देतो पोटभरी. आजी 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 म्हणजे आईची आई नाही किंवा वडिलाची आई नाही. आजी म्हणजे आज मी तुम्हाला पोटभर माल खाऊ घालणार. आजी देतो पोटभरी, पुढे म्हणाल तोवरी. पण हे पोट असं बिलिंदर आहे, हे कधीच भरत नाही. तुम्ही किती वेळ जेवण करा हो, लगेच तुम्हाला तासाभराने भूक लागेल. असे जेवणावून उठा आणि कोणी पेढा दाखवू द्या, लगेच हातपुडी करतात. हे पोट असं कधीच भरत नाही. हे पेट बड़ा बाका सबको लगा दिया धोखा. देख सन्यासी देख फकीरा, घर घर मागे टुकड़ा. एक आसन पर कोई नहीं बैठा, पीछे पेट का लफड़ा. ये पेट बड़ा बाका सबको लगा दिया. या पोटाने सर्वांना नाडलंय. जरी झाला संन्याशी, मध्यान्नाशी तोंडवासी. सकाळचे 10 वाजले की अंगाचा 10 होतो, केव्हा खायला भेटेल केव्हा नाही. 11 वाजले का 12 वाजले की बस. 12च्या पुढे कुणालाच दम निघत नाही. यही पेट से मरते राव रंकावर शिपाई. या पोटा कारणी गा झालो पांगील जग. दिके नाही खंड उढाला म्हणतीये. दया नाही करुणा श्वान हे लागे पाठी. आशा बहु दारुणा जाते होदान करा. जाते पंढरपुरा. या पोटाने सर्वांना नांदलंय, पण हे पोट कधीच भरत नाही. पण भगवान म्हटले गोपाळांनो, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी.
एक जेवण करून उठला पंक्तीतून घरी जायला निघाला. रस्त्याने त्याचा मित्र भेटला. काय रे भंडारा खाऊन आला? म्हणे हो. पोट भरलं का? म्हणे हा. पण हा पण म्हणजे काय रे? तो म्हटला काय नाही, थोडीशी वाक्याची भाजी आली असतं बरं झालं असतं. काका तुला काय खायचं सुमार आहे का नाही? हे पुन्हा वांग्याच्या भाजीची अपेक्षाच होती त्याला. पोट भरलं पण पुरे म्हणेपर्यंत झालं